सगळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचकडून आपल्या कृषी विज्ञान केंद्राकडे नेहमी चौकशी होतं किंवा तुम्ही बघत असाल की जमिनीचं आरोग्य सध्या ही सर्वात मोठी समस्या बनलेली आहे आणि जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळं अपेक्षित उत्पादन आपल्याला सगळ्या पिकाचं मिळत नाही। त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर ती माती आणि पाणी परीक्षणाची प्रयोगशाळा आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी किंवा कृषी विभाग नांदेड येथे सुद्धा उपलब्ध आहे। तर अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व जर माती परीक्षण करून घेतलं आणि माती परीक्षणावर आधारित जर खताचं व्यवस्थापन केलं तर ते अधिक फायदेशीर आपल्याला दिसून आलेलं आहे। आता सोयाबीन पिकामध्ये या तुम्ही या स्लाइडवर बघा, जवळपास आपण 5 पर्याय शेतकऱ्यांना खताचे दिलेले आहेत। आता सोयाबीनची जी मात्रा आहे ते 30 60 30 20 ते 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश आणि 20 किलो गंधक प्रति हेक्टरी एवढी शिफारस दिलेली आहे सोयाबीन पिकामध्ये। आता असं आपल्याला कळणार नाही तर सोप्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला। या स्क्रीनवर 5 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। पर्याय नंबर 1 आहे डीएपी युरिया एमओपी, पर्याय नंबर 2 आहे युरिया एसएसपी एमओपी, पर्याय नंबर 3 आहे 10 26 26 युरिया एसएसपी, पर्याय नंबर 4 आहे 12 32 16 आणि युरिया आणि पर्याय नंबर 5 आहे 20 20 0 13 आणि एमओपी। आपल्याला ह्या 5 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला खतासाठी पेरणीसाठी वापरायचा आहे। तर शक्यतो शेतकरी बांधवांनी डीएपी खताचा आग्रह सोयाबीन पिकासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धरू नये। याचं कारण असं आहे की डीएपी हे गंधकयुक्त खत नाही आहे, त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण नसल्यामुळे ते सोयाबीनसाठी योग्य खत नाही आहे असं आम्ही नेहमी शेतकऱ्यांना सांगतो। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी पर्याय नंबर जो 5 आहे म्हणजे 20 20 0 13 म्हणजे 13% या ठिकाणी गंधक आहे, 20% स्फुरद आहे आणि 20% पालाश आहे। तर सांगता 20 20 0 13च्या 2 बॅग 1 एकरला आणि जो पोटॅश आहे 20 किलो एवढी मात्रा आपल्याला 1 एकरला पेरून द्यायची आहे। किंवा पर्याय नंबर 2 जो दिलेला आहे ज्याच्यामध्ये युरिया, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश आहे। आता सुपर फॉस्फेट आपण का द्यायचं, कारण त्या सुपर फॉस्फेट मध्ये ऑलरेडी 16% स्फुरद आहे, जवळपास कॅल्शियम आहे 4% आणि 8% गंधक आहे। त्यामुळे स्फुरद, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तिन्ही प्रकारचं खत असणारं खत म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट। तर सिंगल सुपर फॉस्फेट ज्या शेतकऱ्यांनी टाकायचं आहे त्यांनी 1 एकरला 3 पोते सुपर फॉस्फेटचे टाकायचे आहे, 26 किलो युरिया टाकायचा आहे आणि 20 किलो पोटॅश टाकायचा आहे। अशा पद्धतीनं 1 एकरला मात्रा तुम्ही शेतकरी बांधवांनी पेरणीच्या वेळेसच आपल्याला द्यायची आहे। बरेच शेतकरी काय करतात, सोयाबीन उगवल्यानंतर बरेचसे खतं टाकतात, 1 महिन्यानं टाकतात, 15 दिवसांनी टाकतात, त्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जी काही सोयाबीनला मी खताची शिफारशीची मात्रा सांगितलेली आहे ती सर्व मात्राला आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायची। आता बरेच शेतकरी काय करतात की फवारणीच्या वेळेस वेगवेगळे विद्राव्य खतं किंवा वेगवेगळे टॉनिक्स मार्केटमध्ये जे वेगवेगळे टॉनिक दिलेले आहेत त्याचा वापर सुद्धा बरेच शेतकरी सोयाबीन पिकामध्ये करतात। तर मार्केटमधली महागडी टॉनिक न घेता आपण घरच्या घरी स्वस्तामध्ये आपल्याकडे जी काही रासायनिक खतं उपलब्ध आहेत म्हणजे युरिया आहे, डीएपी आहे, 2% युरिया ज्याला आपण 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणतो किंवा 200 ग्रॅम युरिया प्रति 10 लिटर पाणी किंवा काही जे विद्राव्य खतं आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत 19-19 आहे, 13-0-45 आहे, अशी खतं आपण सोयाबीन पिकावर जर फवारणी केली तर आपल्याला सोयाबीनची वाढ असेल किंवा अचानक आलेला पिवळे वाढणे असेल ह्या सगळे फायदे सोयाबीन पिकामध्ये दिसून आलेले। त्यामुळं ह्या 3 शिफारसी सोयाबीन पिकामध्ये आहेत। ते म्हणजे साधा सोयाबीन 15 ते 20 दिवसाचं जेव्हा आपलं सोयाबीन होतं आपण तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस आपलं सोयाबीन हे पिवळं पडलेलं असतं किंवा जास्त पाऊस झाला तर सोयाबीनची वाढ थांबलेली असतं। तर मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते 0.5% म्हणजे 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर फवारणी केली तर सोयाबीनवरचा पिवळेपणा जातो, सोयाबीनची वाढ झपाट्यानं होतं। त्यानंतर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही 19-19 सारखं 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी जर फवारणी केली तर ते आपल्याला अधिक फायदेशीर दिसून आले आहे। त्यानंतर शेंगा भरण्याचं पाण्याचा ताण पडला, शक्यतो आपल्या भागामध्ये बघा तुम्ही जेव्हा सोयाबीन फुलात असतं किंवा सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतं त्यावेळेस मोठे मोठे पावसाचे खंड आपल्याला दिसून येतात। तर त्यावेळेस जर तुम्ही सोयाबीन पिकावर 13-0-45 म्हणजे ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो ते 100 ग्रॅम प्रति 10 लिटर जेव्हा पावसाचा खंड असतो अशा वेळेस जर आपण 13-0-45 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी केली तर ते सोयाबीन पाण्याच्या ताणापासून सहन करतं आणि